प्रकार हा खूप लाजिरवाणे आहे। तरी मी आज जर या आवर्जून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या प्रांगणात आवर्जून पाल येथील ग्रामस्थ या नात्याने असं सांगतो की जर या लोकांवर जर अन्याय झाला तर पहिलं आत्मदान मी करेन। ज्ञानेश्वर गोडसे जिल्हाधिकारी साहेबांनी उर्वरित जागेवर घेण्याबाबत पत्र दिलेलं होतं। ते पत्र दिनांक 19/1/2024 होतं। हे आम्ही पाठपुरावा करून शासनाला कळवलेलं आहे आणि तलाठी मंडळाधिकारी यांनी 14 तारखेला 2025 मध्ये पंचनामा अहवाल करून सर्व नियमानुकूल प्रस्ताव दाखल केलेला असताना सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही। म्हणजे या शासनाच्याच पत्राला जिल्हाधिकारी साहेबांच्या केराचे टोपलं समजून कुठलाही न्याय देण्यात आलेला नाही। हा सिल्लोड तालुक्या येथील चिंचपूर गाव येथील विषय आहे आणि शासनाने जो काही शासन निर्णय आहे या अगोदर नमूद केलेला आहे सर्व आणि गायरनधारकाला न्याय मिळवून देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे सर्व या फुलंब्री तर सिल्लोड तालुका येथील सर्व गायरनधारकांना न्याय मिळवून देण्यात यावा ही शासनाला आमची विनंती आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव जनार्दन शंकर दणके चिंचपूर पुंडलिक शंकर दणके चिंचपूर आणि विषय असा आहे मोदी चिंचपूर येथील गट नंबर 185 मधील शेती प्रयोजनासाठी ग्रामपंचायतीचा ठराव सोबत असून जमिनीवरील वैती नियमित करून 7/12 उतारात नोंद करून देणे तसेच सौर ऊर्जा प्रकल्प इतर गटामध्ये पुनर्वसन करण्याबाबत दिली काही गायरनधारक आहेत त्यांचे खूप 71 पासून जमीन 25-30 कुटुंब वैतीला ती जमीन कसं आहे तिथे असंच MSCBचे जे सोलार ऊर्जाची ते उर्वरित जागेवर सोलार ऊर्जा आणत आहेत। बरं गोरगरीब तिथं ते कष्टाळू लोक कुठं म्हणजे कुठं कमवायचं साधन नाही त्या जमिनीवर कसे करून ते जमिनीवर कास्त करतात आणि त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न हे शासन करू लागलं। आणि शासनाला आमची एवढीच विनंती आहे का जितके गोरगरीब हे ज्यांना जमिनी कासायला दिलेले आहेत त्या जमिनीमध्ये त्यांनी हस्तक्षेप करू नये व त्याला उलटी मदत करून त्याला 7/12 त्याचे नावं आणून देण्यात यावे व त्यांना जे शेतकऱ्याला जे भेटतंय अनुदान वगैरे तर कास्तकऱ्याला अनुदान भेटण्यात यावे हीच माझी विनंती। बरं सर, हे जे लढाई चालू आहे जी पिळवणूक चालू आहे हे आता लाभार्थी तुमच्या सोबत आहे। आपल्या पक्षाकडून संघटनेकडून यांना काय मदत करता येईल? आमच्या पक्ष संघटना हीच आहे ज्या वेळेस जमीन कास्तकऱ्यांना आणता येईल त्या आणि राजू प्रधान या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानात आवर्जून सांगू इच्छितो की आज पाल येथील जे ग्रामस्थ इथे मोठ्या तळमळीने माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेले आहे, मोठ्या आशेने आलेले आहे। ही आशा माननीय जिल्हाधिकारी यांनी शासनाकडून पूर्ण करून घ्यावी आणि पाल येथील मागासवर्गीय नागरिकांना ग्रामस्थांना न्याय देण्याचं महत्त्वाचं काम करावे जेणेकरून या पाल येथील कुठल्याही माणसांना किंवा व्यक्तींना किंवा त्या कुटुंबांना उपासमारीची वेळ येणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि तसे झाल्यास त्यांना आत्महत्या किंवा इतर मार्गाचा प्रवृत्त केल्यास त्यांना जबाबदार कोण राहणार हा मोठा गंभीर प्रश्न असल्याने यावर जिल्हा प्रशासनाने तातडीने आणि योग्य ती कार्यवाही करण्याची अपेक्षा मी आज पाल येथील ग्रामस्थ या नात्याने आवर्जून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात व्यक्त करतो। धन्यवाद। आणि त्याचप्रमाणे मी माननीय बर सर, आज अधिकारी उपलब्ध नाही, जिल्हाधिकारी नाही आणि तुम्ही मायामाऊली वयोवृद्ध महिला आणि पुरुष इथं आलेला आहे पण अधिकारी तुम्हाला भेटले नाही, काय सांगणार? अधिकारी जरी नाही भेटले तरी आम्ही आज इथं येऊन गेलो आहे आणि निवेदन आम्ही दिलेलं आहे। निवेदन आमचं काही घेतलेलं नाही आहे आणि कलेक्टर साहेब नव्हते आज। कलेक्टर साहेबांनी तिथं PN आम्हाला उद्या 3 वाजेचा वेळ दिलेला आहे। माननीय बाबूरावजी कदम महाराष्ट्राचे अध्यक्ष रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मिलिंद अण्णा शेळके यांनी भेट घेतली। त्यांनी उद्या 5च्या संदर्भात आठवले साहेबांना पण कलेक्टर साहेबांना सांगितलं होय अगोदर 14 तारखेला भेटले साहेबांच्या मीटिंगमध्ये बोलले 5च्या संदर्भात पण आज साहेब भेटले ते त्यामुळे आम्ही काही बोलू शकतो। आता उद्याचा आम्हाला त्याने डेट दिलेली आहे। या सर्व प्रकरणामध्ये किती लाभधारक आता या विभाग कार्यालयामध्ये आलेले? 300 ते 400 लोक इथे आलेले आहेत सारे। तर सर एवढे इतके लोक इतके एक मिनिट इतके साहेब इतके लोक येऊन साहेब एक 5 मिनिटाचा तुम्हाला वेळ देऊ शकत नाही म्हणजे काय? हां अप्पर जिल्हाधिकारी वगैरे काही कुठेतरी गेली होती वाटतं बाहेर
आता साहेब त्यांना तुमच्या पक्षाची काय भूमिका असणार? एवढे लाभार्थी 100 किलोमीटरहून आले तरी पण अधिकारी उपलब्ध नाही, काय सांगणार तुम्ही? नाही, याच्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पालच्या संदर्भात रस्त्यावर उतरून आंदोलन करील, याची कृपया शासनाने दक्षता घ्या. नाही, अप्पर जिल्हाधिकारी वगैरे यांनी 1-2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं असतं, असं यांचं म्हणणं आहे. तिथं कोणीच उपलब्ध नव्हतं. आम्ही गेलो निवेदन घेऊन, कुठे निवेदन कुठे ते आपलं निवेदनाची बाब. बरं, हे जे लढाई आहे किती दिवसापासून चालू आहे लाभार्थाची? गेले 40 वर्षापासून भैया इकडे बघा तुम्ही. 30 ते 40 वर्षापासून लढाई चालू आहे. बोला 30 ते 40 वर्षापासून लढाई चालू आहे. बरं, यांना न्याय कधी भेटणार आणि तुमच्या संघटनेकडून पक्षाकडून काय प्रयत्न करणार? आमच्या पक्षाकडून माननीय आठवले साहेब सदा गोरगरिबाच्या मागे राहिलेले आहेत आणि बाबूरावजी कदम आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विलीदांना शेळके सदा यांना सर्वांना सोबत घेऊन फुलंब्रीमध्ये आठवले साहेबांना निवेदन दिले आणि यांना